सर, एखाद्या कुटुंबात जेव्हा लग्न कार्य ठरते तर त्यावेळेस त्या कुटुंबाने खरेदी करण्यापूर्वी, ज्वेलरीची खरेदी करण्यापूर्वी त्यांनी काय काय तयारी करायला पाहिजे? पण कुठल्या पण घरी लग्न असेल तर आधी त्यांनी फायनल करायला पाहिजे की त्यांना कुठली टाईपची ज्वेलरी घ्यायची आहे. ओके. आणि नंतर त्यांचं बजेट किती आहे. अच्छा. हा. आणि नंतर त्यांनी म्हणजे आपल्याला ह्या टाईपची ज्वेलरी घ्यायची आणि हा आहे, मग त्या हिशोबाने त्या ज्वेलर्स कडे गेले तर त्यांना निवडता पण हेल्प होतो की हा मला ही सिलेक्टेड ज्वेलरी घ्यायची आणि ह्या बजेटमध्ये, तर ज्वेलर्स पण तुम्हाला त्या हिशोबाने ज्वेलरी दाखवतो आणि तुमच्या बजेटमध्ये बसणारी ज्वेलरी असणार. आणि महत्वाची गोष्ट, टायमिंग सुद्धा महत्वाची असते. आता तुम्ही लग्नाच्या आठवड्याभर आधी गेलं तर तुम्हाला काही कस्टमाइज पण करायचं असेल तर ते होऊ शकत नाही. वेळ हा पण महत्वाचा प्ले करतो. तर नॉर्मली आपल्याला लग्नाच्या एक साधारण 1 ते 2 महिन्या आधी परचेस केलं तर तो बेस्ट ऑप्शन राहतो. ओके. पण मग आधी एवढ्या सुरुवात केल्यानंतर मग रेटचे वगैरे काही प्रश्न येत नाहीत का त्यांनी? बघा, लग्न असेल तर रेटचा विचार केला तर तुम्हाला कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज करून चालावं लागणार. हल्लीच्या मुलींचं ड्रेसिंग आणि ही सुद्धा थीम असते, म्हणजे लग्नामध्ये प्रत्येक नववधूचं काही ना काहीतरी थीम असते, तर त्यानुसार ती ज्वेलरी सिलेक्ट करायला सुद्धा आधी जर घेतली तर ते जास्त मदत होईल, असं होऊ शकतं. ड्रेसिंगची सीन असतेच, पण आता काय असतो, लग्नास फक्त फॉर अ मोमेंट तुम्ही ज्वेलरी घेणार का? आता नवीन लग्न झालं, ती वधू ती ज्वेलरी कायमस्वरूपी पुढे पण वापरणार आहे. किंवा आता नवीन संसारात गेल्यानंतर ती त्यांच्या सासऱ्यांना सांगू शकत नाही मला अजून ज्वेलरी पाहिजे. राईट. तर आता ते लक्षात ठेवून की तुम्ही लॉंग टर्मला ती ज्वेलरी कशी वापरू शकतात, काय काय ओकेजन साठी कामाला येणार, त्या हिशोबाने खरेदी करायला पाहिजे.